माजी आमदार संजय घाटगे यांनी मंगळवारी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला। यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी घाटगे यांच्यावर टीका केली आहे। माजी आमदार घाटगे यांना उद्धव ठाकरे यांच्या उपकारांची जाण नाही, त्यांच्याकडे पक्षनिष्ठा स्वाभिमान नाही, त्यामुळेच ते स्वार्थासाठी पक्ष बदलत आहेत अशी टीका पवार यांनी केली आहे। घाटगेंच्या पक्षप्रवेशावर आमचे प्रतिनिधी इक्बाल रेटरेकर यांनी त्यांच्याशी केलेली बातचीत। माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि एकंदरीतच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला राजीनामा सोडचिठ्ठी देऊन ते भाजपमध्ये गेलेले आहेत आणि या संदर्भातच माझ्यासोबत बातचीत करण्यासाठी ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार आहेत, त्यांच्याशी आपण या संदर्भात जाणूया। काय सांगाल, काल संजय घाटगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे? नाही, पहिला तुम्ही शब्द वापरला ते माजी आमदार शब्द वापरला आपण। माजी आमदार हे झाले आणि आमदारकी लागली त्यांना ती फक्त शिवसेना आमचे पक्षप्रमुख आणि सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख शिवसेना प्रमुख त्यांच्यामुळे आमदार झाले। नाही ते आमदार कधी होत नव्हते, त्यांना ती जाण नाही, तर त्याला आम्ही काय करायचं, हे स्वाभिमान नाही, ह्या लोकांना निष्ठा नाही, ह्या लोकांकडे तत्त्व नाहीत। ज्या पद्धतीने उद्धव साहेबांनी पहिली उमेदवारी महाराष्ट्रात जाहीर केली होती ती संजय बाबा घाटगेंची जाहीर केली होती। एवढा विश्वास होता, भावासारखे त्यांना संबंध ठेवले त्यांनी उद्धव साहेबांनी आमच्या, तुम्ही त्यांना फसवून गेला। कोण विश्वास तुमच्या भविष्यात ठेवणार आहे? आणि जिथं जिथं जातात ते काय इथं कल्याणासाठी, कागलच्या कल्याणासाठी किंवा कोल्हापूरच्या कल्याणासाठी विकाडीत जात नाहीत, ते स्वतःसाठी स्वतःच्या स्वार्थासाठी जातात। हा त्यांचा इतिहास आहे। जनता दल झालं, काँग्रेस झालं, शिवसेना झाला, पाचवा का सहावा ह्या व्यक्तीचा पक्ष आहे आता। आणि प्रत्येक ठिकाणी साटेलोटे राजकारण, कोण जिल्हा मध्यवर्ती बँकेत जायचं आणि कोण गोकुळमध्ये जायचं हे ठरवून असतं। कुठला विकासासाठी या लोकांनी प्रयत्न केला, सामाजिक काम या लोकांचं काय? त्यामुळे ही लोकं गेली तर ठीक आहे, काही आम्हाला धक्का वगैरे बसलेला नाही आहे, आम्ही सक्षम आहोत। शिवसैनिक आमचं केडर स्ट्रॉंग आहे महाराष्ट्रात, कोल्हापुरात सुद्धा असे एक दोघं गेली, त्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही। नाही, आपण म्हटला केडर स्ट्रॉंग आहे, मात्र यापूर्वी माजी आमदार सुजित मिंचेकर किंवा माजी आमदार उल्हास पाटील हे देखील पक्ष सोडून गेलेले आहेत, ह्याकडे कसं पाहतात? स्वार्थ, दुसरं काय? कधी आमदार झाले असती लोक? ही कधीच आमदार झाले नसते, फक्त आणि फक्त मातुश्रीचे आशीर्वाद होते म्हणून ही लोक आमदार झाली। हो, नगरसेवक होऊ शकत नसले, नगरसेवक झाले नसते नगरसेवक, त्यांना आमदारकी फक्त उद्धव साहेबांचे मातुचे आशीर्वाद आणि आमच्या शिवसैनिकाच्या कष्टामुळे झालेले आहेत। त्या लोकांना जाणच नाही, स्वतःचा स्वार्थने बरबटली लोक आहेत ते, त्यांच्यानं आपण काय दुसरी अपेक्षा करायची? उद्धव ठाकरेंनी विश्वास दाखवला असं आपण म्हटलं मागाशी संजय बाबा घाटगे यांच्यावर, मात्र ज्यावेळी विधानसभेची निवडणुका लागल्या त्यावेळी संजय बाबा घाटगे यांनी महायुतीचे उमेदवार हसन मुश्रीफ साहेब यांना मदत केली होती। नाही, ती अत्यंत चुकीच्या आणि पद्धतशीरपणे ती केलं होतं, ते त्यावेळी वेळाने आमच्या लक्षात आलं होतं आणि आम्ही त्या पद्धतीने त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेतसुद्धा दिले होते। परंतु भविष्यामध्ये अशी उलटी पलटी मारतील आम्हाला माहीत नव्हतं, त्यांच्यावर विश्वास होता म्हणून आम्ही गप बसलो होतो। परंतु तिथं जे आहे हे त्यांचं ते हृदय आहे, हसन मुश्रीफ साहेब म्हणजे त्यांचं हृदय आहे, शरीर इकडं आहे आणि तो भाजपला सुद्धा मोठा तोटा होणार आहे। भाजपला सुद्धा लक्षात येईल की आपण फार मोठी चूक केली, भाजपच्या लक्षात येईल आणि मुश्रीफ साहेबांसुद्धा धोक्याही घंटा आहे, कारण भविष्यामध्ये ह्यांचे चिरंजीव जर भाजपचे तिथं कागलमध्ये उमेदवार झाले तर मुश्रीफ साहेब काय करणार आहेत? ह्या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत। परंतु भाजप ज्या पद्धतीने काम करत आहे त्यांना एकला चलो करायचं आहे आणि त्यामुळे ही किली खेळी आहे आणि ह्यांच्या ह्या जे चाललेलं आहे संजय बाबांचं सारखं म्हणताय तुम्ही, स्वार्थापोटी उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी मंडळी ती जिथं सत्ता आहे तिथंच जाणार, दुसरीकडे ते काही करत नाहीत। कागलची राजकीय समीकरणं बदलतील असं वाटतंय, कारण एकीकडं समरजित घाटगे राष्ट्रवादीमध्ये आहेत, संजय बाबा घाटगे आता भाजपमध्ये गेलेले आहेत। हे राजकीय तिथं समीकरण बदलणार, कारण तिथं राजकारणापेक्षा पक्षापेक्षा गटातटाला महत्त्व दिलं जातं, गटातटाला महत्त्व दिलं जातं तिथं। परंतु तिथं राजकीय समीकरण 100% बदलणार कागलमधली आणि भविष्यामध्ये आमचा तिथं आमदार होईल ह्याची मला खात्री आहे। एकूणच पक्ष बांधणीचं आव्हान कसं असणार, कारण आपण पक्षाचे उपनेते आहात, यापुढे पक्ष बांधणीचं जिल्ह्यामध्ये काय आव्हान असणार? नाही, आम्ही आता बैठका आमच्या चालू आहेत, आमचे सगळे जे वर्ण सूचना आमच्या बैठकी चालू होतात, दर महिन्याला आमची बैठक होती, त्या पद्धतीने प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हा प्रमुख, प्रत्येक उपनेता पदाधिकारी चर्चा करून आम्ही ज्या पद्धतीने आम्हाला सूचना द्या त्या पद्धतीने आमचं काम चालू आहे। आम्ही भक्कमच आहोत आणि पुढील निवडणुकीत तुमच्या लक्षात येईल की आम्ही किती भक्कम आहोत आणि आम्ही किती मजबूत आहोत। आम्ही
जे गेले त्यांच्यामुळे आम्हाला फरक पडला नाही. मतदारांचा विश्वास आहे तो सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आहे. त्यांच्या नेतृत्वाखालीच पुढचं राज्यातील सरकारी मला खात्री आहे. यापूर्वी मुंबईत देखील आपली बैठक झाली होती. सर्व पदाधिकारी उद्धव ठाकरे यांनी ती बैठक घेतली होती. आता पक्ष सोडून गेलेले आहेतच, मात्र नवीन चेहरे असतील किंवा एक पक्ष बळकटीचं यापुढे काम करावं लागणार आहे आपणाला. नाही, पक्ष बळकटीचं काम आम्ही जेव्हा 89ला पक्षात प्रवेश केला तेव्हापासून आम्ही पक्ष बळकटीचंच काम केलेलं आहे. आम्ही एका ठिकाणीच राहिलेलो आहे. भविष्यात शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही ह्या पक्षात राहणार आहोत. आणि म्हणून तो उद्धव साहेबांनी मला जिल्हा प्रमुखपद आता उपनेते दिले. मला नवीन चेहरे येतील ना, आता नवीन चेहरे येतील ना. उद्धव साहेबांच्या आदेशानं जे जे तुम्हाला सूचना येतील, ज्या ज्या पद्धतीने आदेश येतील त्या पद्धतीने नवीन चेहरेसुद्धा येतील. आमच्याकडे आमचा केडरसारखं कुठंही महाराष्ट्रात दुसऱ्या पक्षाकडे केडर नाही, ह्याचा आम्हाला अभिमान आहे. तर हे होते तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते आणि अनेक जण पक्ष सोडून गेलेले आहेत. मात्र याच्यामध्ये माजी आमदार सुजित मिंचेकर आहेत, माजी आमदार उल्हास पाटील आहेत, त्यानंतर माजी आमदार संजय बाबा घाडगे हे देखील आता पक्ष सोडून गेलेले आहेत. मात्र याची चिंता नाही, नवीन चेहरे पक्षामध्ये तयार होतील असं एक मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. एस न्यूजसाठी कॅमेरामन अभिजित पाटीलसह इक्बाल रेटरेकर.